नमस्कार. स्वाद छिद्रीचामध्ये मी स्मिता तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. सकाळचं जेवण असो किंवा रात्रीचं, रोज-रोज 30-30 आमटी खाऊन कधी-कधी खूप कंटाळा येतो. म्हणून आज आपण तुरीची डाळ वापरूनच पण थोड्या वेगळ्या चवीची चटपटीत अशी आमटी कशी करायची ते पाहणार आहोत. माझ्या घरातील सर्वांची ही आवडती रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते. पटकन सुरुवात करूया. तर आमटीसाठी सर्वात आधी आपण डाळ शिजवून घेऊ. त्यासाठी इथं अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे. डाळ इथं मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली. याच्यामध्ये जितकी डाळ आपण घेतली असेल त्याच्या दुप्पट पाणी घालायचंय. अर्धा कप डाळ होती, इथं मी 1 कप पाणी घातलेलं आहे. अंदाजाने म्हणाल तर डाळ अशी एकसारखी पसरून घ्यायची आणि बोटाने चेक करायचं. डाळ पूर्ण भिजून वर अर्धा इंच येईल इतपत पाणी यामध्ये घातलेलं आहे. ज्या वाटीने तुम्ही डाळ मोजून घ्याल त्याच वाटीने डाळीच्या दुप्पट पाणी वापरा. म्हणजे डाळ व्यवस्थित शिजली जाते. आता यामध्ये अगदी छोटा पाव चमचा हळद घालायचे आणि थोडंसं मीठ घालायचंय. आणि हा डाळीचा डबा कुकरमध्ये ठेवून याला 4 ते 5 शिट्ट्या करून ही डाळ गरगरीत अशी शिजवून घ्यायची. तुम्ही पाहू शकता कुकरच्या शिट्ट्या झाल्यात, डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. आता ही चांगली घोटून घेऊ. डाळ घोटत असताना यामध्ये लगेच पाणी घालायचं नाही. पहिल्यांदा आहे तशीच डाळ व्यवस्थित घोटून घ्यायची. थोडी स्मूथ झाली की मग यामध्ये गरजेनुसार पाणी तुम्ही ॲड करू शकता. तर इथं मी पाणी न घालताच हे सगळं व्यवस्थित असं घोटून घेतलेलं आहे. डाळ घोटून तयार झाली. आता पटकन आमटीला फोडणी देऊयात. त्यासाठी कढईमध्ये इथं 2 मोठे चमचे तेल घेतलं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचंय. आता लक्षात घ्या, ज्यावेळी आपण कांद्याची फोडणी देणार असतो त्यावेळेला तेल थोडं जास्त गरम करून घ्यायचं. पण आज आपण लसणाची फोडणी देणार आहोत तर तेल अतिशय कडकडीत गरम करायचं नाही. नाहीतर मग काय होतं की पावडर मसाले घातले की पटकन ते करपतात आणि काळपट होतात. त्यामुळे तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचंय. तर इथं थोडंसं तेल मी गरम करून घेतलं. आता यामध्ये फोडणी तयार करून घेऊ. अर्धा चमचा मोहरी. मोहरी चांगली फुलायला सुरुवात झाली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे आणि मोहरी चांगले तडतडायला सुरुवात झाली की यामध्ये लसूण घालायचंय. तर इथं मी 10 ते 12 लसूण असे ठेचून घेतलेले आहेत. सोबतच 5 ते 6 कढीपत्त्याची पाने बारीक चिरून घेतली होती, ती सुद्धा घालून घेऊ. फोडणी चांगली परतून घेऊया. फोडणी परतून झाली, गॅस आपला कमी आहे. लगेच यामध्ये पावडर मसाले घालायचे. पाव चमचा हळद घालायचे. 2 मोठे चमचे घरगुती लाल तिखट. हे रंगानेही लाल आहे आणि तिखटही आहे, त्यामुळे इथं मी 2 चमचे वापरलेला आहे. पाव चमचा हिंग आणि हे सगळं मिसळून घ्यायचंय. फोडणी आपली करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तेल जर खूप गरम असेल तर गॅस पटकन बंद करा. फोडणी थोडीशी परतून घेतली. यामध्ये घोटून घेतलेली संपूर्ण डाळ घालून घेऊ. दुसऱ्या गॅसवरती इथं मी पाणी गरम करत ठेवलं होतं. यातलं थोडंसं गरम पाणी या डब्यामध्ये घालून मिसळून घ्यायचंय आणि ते सुद्धा यामध्ये ॲड करायचंय. आमटी तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार यामध्ये गरम पाणी घालायचंय. तर इथं मी 1 पेलाभर होईल इतपत गरम पाणी घातलेलं आहे. हे पहा, या पद्धतीनं इतकं पातळ मी ठेवलेलं आहे, कारण ही आमटी जसजशी शिजली जाईल तसं हे घट्ट होऊन येतं आणि छान दाटसरपणा याला येतो. यापेक्षा जास्त पातळ करू नका. सगळं मिसळून घेतलं. आता नेहमीपेक्षा आमटी वेगळ्या चवीची आणि चटपटीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला घालायचं आहे चिंचेचं पाणी. तर इथे मी छोटा चिंचेचा तुकडा पाव कप पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवला होता. ही चिंच अशी हाताने कुस्करून याचा गर काढून घ्यायचा आहे या पद्धतीनं. आणि हा चिंचेचा कोळ किंवा हे चिंचेचं पाणी यामध्ये घालायचं आहे. साधारण पाव कप हे चिंचेचं पाणी आहे. यामध्ये लिंबा एवढा होईल इतपत गूळ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे व्यवस्थित असं मिसळून झालं. आता गॅस थोडासा मोठा करायचा आहे आणि या आमटीला एक खळखळून उकळी काढायची आहे. 2 ते 3 मिनिटातच बघा आमटीला छान उकळी आलेली आहे. आता गॅस कमी करून याला एक 3 ते 4 मिनिटं असं छान शिजवत ठेवायचंय. या आमटीचं एक वैशिष्ट्य आहे की ही आमटी जितकी जास्त वेळ तुम्ही शिजवाल तितकी छान चवदार अशी तयार होते आणि खायलाही अप्रतिम लागते. तर तुम्ही पाहू शकता सुरुवातीला पाण्याची लेअर कुठपर्यंत होती आणि एवढी आमटी मी आटवून घेतली. साधारण एक 4 मिनिटं झालं. कमी गॅसवरती ही आमटी उकळून घेतली. 2-3 वर्षापूर्वी ही आमटी मी घरात केली होती. त्यावेळेला इतकी सगळ्यांना आवडली की तेव्हापासून आठवड्यातून किमान 1 ते 2 वेळेला तरी ही आमटी अशी आमच्या घरी बनवली जाते. यावरती आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि गॅस बंद करूया. तुम्ही पाहू शकता अगदी रंग सुरेख आलेला आहे. छान दाटसर अशी आमटी आपली तयार झाली.
तुम्ही सुद्धा या पद्धतीने आमटी घरी करून बघा, तुमच्या घरातील सर्वांना सुद्धा नक्कीच आवडेल आणि अशीच आमटी घरी बनवण्याचा नेहमी आग्रह करतील. तयार झाली आपली चटपटीत अशी तुरीच्या डाळीची आमटी. तयार झालेली ही चटपटीत आंबट गोड तिखट आमटी याला चिंच गुळाची आमटी असं सुद्धा म्हटलं जातं. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा.